जर अशा पद्धतीने चिकन नूडल्स बनवाल तर हॉटेलमधले विसरूनच जाल. एकदमच साध्या आणि सोप्या पद्धतीने कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये खूपच टेस्टी असे नूडल्स तयार होतात. त्यासाठी मी 250 ग्राम चिकनला बारीक कट करून स्वच्छ धुवून मीठ, कॉर्नफ्लॉवर, ब्लॅक पेपर आणि सोया सॉस लावून मॅरिनेट केलं. त्यानंतर मी तेल असं कडक गरम करून त्यामध्ये चिकन फ्राय करून घेतलं. चिकन फ्राय करून झाले आहे. आता इथे मी नूडल्ससाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले. त्यामध्ये अद्रक लसूण क्रश करून हाय फ्लेमवरती परतायचे. नंतर त्यात कांदा, आणि भाज्यांमध्ये मी गाजर, शिमला मिर्च आणि कांद्याची पात, तेही फ्लेम हाय ठेवूनच परतायचं आहे. चवीप्रमाणे मीठ, ब्लॅक पेपर पावडर व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता त्यामध्ये सोया सॉस, रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस व्यवस्थित असं सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी नूडल्स बॉईल करून घेतले होते थोडंसं मीठ घालून, आणि मग ते चाळणीमध्ये त्याचं पाणी गाळून त्याच्यात थोडं थंड पाणी घातलं. मग ते असे सुट्टे सुट्टे झाले आणि मग त्याला थोडंसं तेल लावलं. गाळून लगेच थंड पाणी त्याच्यावरती घातलं की ते असे सुट्टे सुट्टे होतात. मस्त असे आपले नूडल्स इथे तयार आहेत. आपण आता गरम गरमच सर्व करून घेऊया. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. थँक्यू.